एका बागेमध्ये एक वडाचे मोठे झाड होते। त्या वडाच्या झाडावर एक सुंदर मोर बसला होता। मोराला भूक लागली होती। तो शोधू लागला व काही सापडतंय का खायला हे पाहू लागला। झाडाच्या टोकावर असल्याने त्याची नजर खूप मोठ्या प्रदेशावर पडत होती। तेवढ्यात जमिनीवर त्याला एक साप दिसला। थेट झेप मारून साप पकडायचा असे मोराने ठरवले। जमिनीपासून मोराची उंची 30 मीटर, झाडापासून सापापर्यंतचे अंतर अर्धा कोस। तर मोराला सापापर्यंत पोचायला किती कोस प्रवास करावा लागेल? 1 कोस म्हणजे 1.8 किलोमीटर। शोधा। हा प्रश्न ऐकल्यावर तुम्ही लगेच म्हणाल, सोपं आहे की, पायथागोरस थेरम। या अंतराचा वर्ग अधिक या अंतराचा वर्ग म्हणजे उत्तराचा वर्ग। हा प्रश्न पायथागोरस यांच्या जन्माच्या साधारण 500 वर्षांपूर्वी एका ग्रंथात विचारलेला आहे। जर तेव्हा पायथागोरस थेरमच नव्हता तर प्रश्न कसा सोडवणार? ऋषी बौद्धायन। बौद्धायन हे खूप मोठे विद्वान गणितज्ञ ऋषी होते। त्यांनी लिहिलेला ग्रंथ बौद्धायन सूत्रे। या ग्रंथाचे 6 भाग आहेत। श्रौत सूत्र, कर्मंत सूत्र, द्वैधा सूत्र, गृह्या सूत्र, धर्मसूत्र आणि सुलभ सूत्र। सुलभ सूत्र हा सेक्शन जॉमेट्रीवर आधारित आहे। यात पायथागोरस थेरम पायथागोरसच्या आधी सांगितलेला आहे। हा आहे ओरिजिनल थेरम। या थेरमचे खरे नाव बौद्धायन सुलभ सूत्र आहे। बौद्धायन सूत्रे या ग्रंथात वैदिक गणित, रूट 2 ची अचूक व्हॅल्यू ऑफ पाय, बीजगणित इत्यादी विषय पाहायला मिळतात। या ग्रंथाचे 6 भाग, त्यात जवळपास 42 अध्याय, जवळपास 19 प्रश्नोत्तराचे सेक्शन्स व हजारो श्लोक आहेत। गणितातील आणखीन एक ग्रंथ म्हणजे आर्यभटीय। या ग्रंथाचे नाव तुम्ही खगोलशास्त्राच्या भागात ऐकले असेलच। पाटलीपुत्राचे आर्यभट्ट यांनी लिहिलेला हा ग्रंथ। यातील काही भाग खगोलशास्त्रावर व काही भाग गणितावर तर काही भाग ॲस्ट्रॉनॉमिकल मॅथमॅटिक्सवर आहे। या ग्रंथात कव्हर झालेले विषय म्हणजे जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, एरिया, युनिट्स ऑफ मेजरमेंट, टाईम, सिंपल, क्वाड्रॅटिक, सायमल्टेनियस आणि इंटरमिडिएट इक्वेशन्स इत्यादी। या ग्रंथाची रचना ग्रंथसेतूच्या मागील भागात सांगितलेली आहे। आर्यभट्टांचे शिष्य म्हणजे पहिले भास्कराचार्य, त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाभास्करीय। 8 धडे असलेला हा ग्रंथ मॅथमॅटिकल ॲस्ट्रॉनॉमीवर आधारित आहे। यातील 7व्या धड्यात साइन, कॉस, सेक, कोसेक, टॅन व कॉट थीटाबद्दल माहिती आहे। आत्ताचे पेल इक्वेशन्स या ग्रंथात आधीच सांगितलेले आहेत। आणखीन एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिरोमणी। गणित शिरोमणी दुसरे भास्कराचार्य यांनी 36व्या वर्षी लिहिलेला हा ग्रंथ। या ग्रंथात 1450 श्लोक आहेत। या ग्रंथाचे 4 खंड आहेत, म्हणजेच 4 व्हॉल्यूम्स आहेत। यातील 2 गणितावर तर 2 खगोलशास्त्रावर आहेत। पहिला खंड लीलावती, भास्कराचार्यांच्या मुलीचे नाव या ग्रंथाला ठेवले आहे। हा खंड अरेथमॅटिक्स व मेजरमेंट्स या विषयांवर आधारित आहे। यात 13 धडे व 278 श्लोक आहेत। सिद्धांत शिरोमणीचा दुसरा खंड बीजगणित, अल्जेब्रावर आधारित असलेल्या या खंडात 6 भाग व 213 श्लोक आहेत। या ग्रंथाचे इतर 2 खंड गणिताध्याय व गोलाध्याय हे खगोलशास्त्राला समर्पित आहेत। सर्व मिळून सुमारे 900 श्लोक आहेत। सिद्धांत शिरोमणी ग्रंथात ट्रिग्नॉमेट्री व कॅल्क्युलसवर सुद्धा धडे पाहायला मिळतात। गणित विषयातील आणखीन काही ग्रंथ म्हणजे गणित कौमुदी, क्रियाक्रमकरी, महासिद्धांतः, अष्टाध्यायी, युक्तिभासः, पहिले भास्कराचार्य लिखित लघुभास्करीय व महाभास्करीय इत्यादी। आर्यभटीय ग्रंथातील या श्लोकाचा काय अर्थ असेल हे कमेंट्समध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा। खरं तर पायथागोरस
हा एक फिलॉसॉफर आणि ट्रॅव्हलर होता. इजिप्त, अरेबिया आणि अशा अनेक देशांमध्ये तो फिरला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पायथागोरस हे भारतात सुद्धा आले होते. त्यांनी इथे बऱ्याच गोष्टी शिकल्या. ते इथल्या संस्कृतीने इतके प्रभावित झाले की त्यांनी संपूर्ण शाकाहारी व्हायचा निर्णय घेतला. हे ऐकून ग्रीसमधील लोक त्यांना हसायला लागले व त्यांना वेड्यात काढायला लागले. ते इथल्या गुरुकुल पद्धतीने इतके प्रभावित झाले की त्यांनी ग्रीसमध्ये त्यांची शाळा गुरुकुल पद्धतीने सुरू केली. पायथागोरस नंतर सॉक्रेटस, प्लॅटो आणि ॲरिस्टॉटल यांनीही या गुरुकुल पद्धतीची शाळा सुरू ठेवली. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याला प्रूफ काय? तर ऐका. डायोजिनिस लियाशियस हे एक खूप मोठे ग्रीक चरित्रकार होते. त्यांनी बऱ्याच ग्रीक विचारवंतांचे चरित्र लिहिले. त्यांच्या लाईफ ऑफ एमिनंट फिलॉसॉफर्स या पुस्तकातील 8व्या खंडात पहिल्या धड्यात पायथागोरसचे चरित्र लिहिलेले आहे. त्यात वरील सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पायथागोरस भारतात आला. त्यांनी 90 डिग्री ट्रायंगल थेरम इथे शिकला व ग्रीसमध्ये जाऊन सांगितला. परंतु इंग्रजांनी जसा आपला इतिहास बदलला तसा थेरमचे क्रेडिटही बदलले.